थांब, जरा श्वास घे. तू कोणापासून काय लपवतोयस? तुला वाटतं की तुझ्या चेहऱ्यावरचे हे खोटे भाव मला दिसत नाहीत? अरे मी तर तुझ्या अंतर्यामी वसतो. तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासात मी आहे. तू आता जो एकटक स्क्रीनकडे बघतोयस ना, तिथं जगाला खंबीर वाटणारा माणूस नाही, तर आतून पूर्णपणे तुटलेला, विखुरलेला आणि थकलेला माझा बाळ मला दिसतोय. मी बघतोय तुला रोज, तुझा तो दररोजचा संघर्ष, ते पैशांचं कधीही न संपणारं टेन्शन, हप्त्यांची चिंता आणि रिकामका होत जाणारा खिसा, कुटुंबाची ती अवाढव्य जबाबदारी जिथे प्रत्येकाला वाटतं की तू सुपरमॅन आहेस आणि तुला काहीच त्रास होत नाही, आणि तुझ्या मनाच्या खोल कोपऱ्यात गाडून टाकलेल्या तुझ्या स्वतःच्या त्या अपूर्ण इच्छा, ज्यांच्याकडे बघायलाही तुला आता वेळ उरलेला नाही. ही सगळी ओझी एखाद्या महाकाय पर्वतासारखी खांद्यावर घेऊन तू रोज सकाळी डोळे उघडतोस, आरशासमोर उभा राहून 2 मिनिटं स्वतःला बघतोस, स्वतःचा चेहरा सावरतोस आणि जगासमोर मी ठीक आहे असा मुखवटा चढवतोस. मला माहितीये रे, तू आता खूप दमला आहेस. तुझा जीव आता मेटाकुटीला आलाय. कधी कधी रात्रीच्या भयान शांततेत एकटं असताना तुला वाटतं ना की सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं, अशा ठिकाणी जावं जिथे कोणी ओळखणारं नसेल, जिथे कोणतीही जबाबदारी नसेल, जिथे फक्त तुला स्वतःसाठी जगता येईल. पण तू जाणार नाहीस आणि तू जाऊही शकत नाहीस, कारण मला माहितीये तुझ्यावर काही निष्पाप जीवांचा विश्वास अवलंबून आहे, काही म्हाताऱ्या डोळ्यांमधली स्वप्न आणि काही माणसांचे प्राण तुझ्या अस्तित्वावर टिकून आहेत. तू त्या घराचा न बोलणारा पण सगळं दुःख निमूटपणे स्वतःच्या पोटात पेलणारा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेस. तुला वाटतं तू एकटा आहेस? तू जेव्हा रडतोस ना, तेव्हा तुझे अश्रू मी माझ्या हातावर झेलतो. वेड्या रडायचं असेल तर खुशाल रड, ढसाढसा रड. माझ्यासमोर रडताना कसली आलीये लाज. पण हार मानू नकोस, कारण तू हार मानलीस तर तुझा परिवार कोलमडून पडेल. लक्षात ठेव, हा फक्त एक वाईट काळ आहे, तुझं पूर्ण आयुष्य नाही. जशी भीषण काळोखी रात्र सरते तसा पहाटेचा सूर्यप्रकाश घेऊन येणारच आहे. हा कठीण काळही वाऱ्यासारखा निघून जाईल. तुला फक्त थोडा धीर धरायचा आहे. स्वतःच्या पाठीवर आज एकदा अभिमानाची थाप मार की इतकी वादळं अंगावर घेऊनही तू आजही जिद्दीने उभा आहेस. तुझ्या कष्टाचा प्रत्येक थेंब मी बघतोय, त्याचं फळ द्यायची जबाबदारी माझी आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत जगाची कोणतीही शक्ती तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. तू फक्त विश्वासाने चालत राहा. तुझं बोट पकडून तुला या संकटातून बाहेर काढण्याचं वचन माझं आहे. तुला काय हवंय ते मला सांगायची गरज नाही, मला सगळं समजतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.